नागपुर तहसील थाना इलाके में एक 17 वर्षीय छात्रा के साथ छेड़छाड़ का मामला सामने आया है। जानकारी के अनुसार नंगापुतला चौक परिसर में आरोपी ने कथित तौर पर छात्रा का पीछा किया और रास्ते में उसे रोककर उसका हाथ पकड़ लिया। आरोप है कि आरोपी छात्रा पर अपने साथ चलने के लिए दबाव बना रहा था। घटना उस समय हुई जब पीड़िता अपनी सहेली के साथ रात लगभग 8:30 बजे अपने घर से बाहर गए हुए थे। इस घटना से पीड़िता व मौके पर मौजूद उसकी सहेली असहज हुई। अचानक हुई इस हरकत से छात्रा घबरा गई। वह वहां से किसी तरह बचकर निकली। घबराई हालत में घर पहुंचकर छात्रा ने आप बीती अपने माता पिता को सुनाई, जिसके बाद तहसील पुलिस थाने में शिकायत दर्ज कराई गई। शिकायत के आधार पर पुलिस ने 17 वर्षीय आरोपी के खिलाफ संबंधित धाराओं में मामला दर्ज कर उसे हिरासत में लिया है। पुलिस अब पूरे घटनाक्रम की जांच कर रही है। तहसील पोलीस स्टेशन अंतर्गत एक विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला। नेमकं कुठे झालं, कोण आरोपी आहे, कशा प्रकारे झालं, काय माहिती? दिनांक 10/8/2026 ची घटना आहे। त्यातील पीडित मुलगी जिचं वय 17 आहे आणि यातील आरोपी याचं सुद्धा वय 17 आहे। पीडित मुलगी तिच्या मैत्रिणीसोबत फिरायला गेली होती रात्रीचे 8:30 दरम्यान। तर रोडवर ते मैत्रिणीसोबत जात असताना यातील जो आरोपी आहे याने तिचा रस्ता अडवला, तिचा हात पकडला आणि तू माझ्यासोबत चल असे म्हटले आणि वारंवार तो तिच्या मागे लागत होता। अशावरून मैत्रिणीला आणि त्या पीडितेला त्याची लज्जा उत्पन्न झाली आणि ते घरी गेल्यानंतर प्रथम तिने आपल्या आईला सांगितले तिच्यासोबत जे घडले ते। त्यानंतर तिची आई आणि वडील त्या मुलीला घेऊन पोलीस स्टेशनला आले आणि आईच्या तक्रारीवरून सदरचा गुन्हा दाखल झालेला आहे। हा गुन्हा आपण कलम 78-79 भारतीय न्याय संहिता सहकलम 7/12 पोक्सो अन्वये दाखल करण्यात आलेला आहे। विधी संघर्ष बालक जो आहे त्याला पण ताब्यात घेऊन सूचनापत्र देण्यात आले आणि दुसऱ्या दिवशी जुवेनाईल तिथे पाठवण्यात आले आहे आणि पीडित सदरचा तपास हा कोणी बर्डे मॅडम यांच्याकडे दिलेला आहे। तपास सुरू आहे।